हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शरद पवारांची कदाचित ही शेवटची निवडणूक असेल म्हणून बारामतीकरांनी सुळेला मतदान केलं। अजित पवार गटाच्या उमेश पाटलांचं वक्तव्य। राज्यातील सरकार बदलायचंय, विधानसभा जिंकण्यासाठी तुमची साथ हवी आहे। इंदापुरात शरद पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन। मोदींचा विजय ढापलाय का असा प्रश्न आता लोक विचारतात। उद्धव ठाकरे यांचा मोदींवर हल्लाबोल। 4 महिन्यात महाराष्ट्रात सत्ता बदल होणार, सत्तेचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार। खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींकडून नवं षडयंत्र, मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा ओएसडींचा प्रयत्न, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। माझं हे शेवटचं उपोषण, आता मिशन विधानसभा, मनोज जरांगेंचं वक्तव्य। तर मनोज जरांगेंनी विधानसभा लढवून आरक्षण घ्यावं, बच्चू कडू यांचा जरांगेंना सल्ला। प्रहार विधानसभेच्या 20 जागा लढवणार, बच्चू कडू यांची घोषणा। बच्चू कडू मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांची बैठक घेणार। बारामतीची जागा अपक्ष म्हणून जिंकलो असतो, बारामतीत दोन्ही पवारांना विरोध होता, शिंदे गटाच्या विजय शिवतारेंचा दावा। अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांचं नाव जवळपास निश्चित, सूत्रांची TV9 मराठीला माहिती। तर सुनेत्रा पवारांचा फोटो ट्विट करत अमोल मिटकरींचं सूचक ट्विट। नाशिक शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंच्या विविध संस्थांवर शासकीय विभागांची धाड, शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यावर विविध विभागांची छापेमारी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।